Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय, वेलकम बॅक. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं सपोर्ट रेझिस्टन्स म्हणजे काय, सपोर्ट रेझिस्टन्स कसं वर्क करतं आणि सपोर्ट रेझिस्टन्सचं इम्पॉर्टन्स काय असतं मार्केटमध्ये. सो सपोर्ट रेझिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर काय, किंवा मग आपल्याला स्टॉकमध्ये जर प्रॉफिटेबल राहायचं असेल किंवा मग जास्त तर लोकांचे स्टॉप लॉस हिट होतात. का हिट होतात? कारण का ते ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड करतात. भरपूर वेळा तुम्ही ऐकलं असेल, ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंड 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 इज अवर फ्रेंड. सो हे ट्रेंड नक्की आहे काय? सो चला स्टार्ट करूयात आपलं ट्रेंड. आता ट्रेंडमध्ये 2 टाईप आहेत. एक आहे अप ट्रेंड आणि एक आहे डाउन ट्रेंड. आता अप ट्रेंड काय इंडिकेट करतो आणि डाउन ट्रेंड काय इंडिकेट करतो? सो अप ट्रेंड इंडिकेट करतो आपला जो स्टॉक आहे, जो अप ट्रेंडमध्ये जर असेल, तर समजलं जातं की एक बाइंग साइडचा व्ह्यू जास्त आहे. म्हणजेच काय, तर बायर्स जे आहेत ते जास्त प्रेशरनी तिथे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूयात की हा सपोर्ट होता. तो सपोर्ट वरनं एकदा का समजा फॉर एक्झाम्पल इथनं मार्केटनी अप ट्रेंडला आता इथनं निघालं. समजा इथनं मार्केट अप ट्रेंडला निघालं. मग परत तो एक रिटेस्ट घेतो. रिटेस्ट घेतो म्हणजे परत एकदा रेझिस्टन्सवर येतो. रेझिस्टन्सवरनं येऊन परत तो एकदा वर जातो. वर गेल्यानंतर परत सेम एक ट्रेंड बनवत चालतो. तो अपच्या साइडला व्ह्यू असतो, भले मार्केट खालती पडत असतं. आता बघा, मी तुम्हाला लाईव्ह ह्याच्यावरच दाखवतो. आता इथे बघा, तुम्ही फक्त जर एवढं बघितलं, फक्त जर एवढं मार्केट बघितलं इथनं इथपर्यंत, इथनं इथे बघितलं, तर तुम्हाला मार्केट फॉल होताना दिसतंय. पण मार्केट इथे रिअलमध्ये फॉल होतंय का? नाही. का नाही? कारण का ओव्हरऑल जो ट्रेंड आहे, तो मार्केटचा अपमध्ये आहे. इथनं भले एक क्रॅश येतोय, मार्केट इथनं काय होतंय, पडतंय खालती. बट ॲज अ लाँग टर्म तुम्ही बघताय, ॲज अ टेक्निकल, तो एक ट्रेंडनी चाललाय. म्हणजेच काय? एक ट्रेंडनी चाललाय. हा समजा हा रेझिस्टन्स होता. रेझिस्टन्स तोडला, वर गेला, परत खालती आला, रेझिस्टन्सवर सपोर्ट घेतला. परत हा रेझिस्टन्स तोडला, परत इथे एक सपोर्ट घेतला. परत हा रेझिस्टन्स तोडला इथनं, परत हा सपोर्ट घेतला. इथे तुम्हाला काय दिसतंय? तर एक ट्रेंड बनवतोय. काय होतंय? एक ट्रेंड बनतोय. जसं का आपल्या इथे दिलंय. हे बघा. आता ज्यावेळेस अप ट्रेंड असतो, तेव्हा मार्केट कसं चालतं? एक लो पासनं स्टार्ट होतो. फॉर एक्झाम्पल, एक लो पासनं स्टार्ट होतो. आता ह्यात लो कुठला आहे? फॉर एक्झाम्पल, हा आपला एक लो आहे, बरोबर? लो आहे. त्याच्यानंतर जेव्हा हा रेझिस्टन्स आपला तुटतो, रेझिस्टन्स तुटल्यानंतर काय झालं, मार्केट वर गेलं, परत एकदा सपोर्ट घ्यायला खाली आलं. त्यानंतर ह्याला काय बोलतात, ह्याला बोलतात हाय. ओके. परत हा एकदा ब्रेक केला, परत खालती आला. इथे एकदा केलाय. फॉर एक्झाम्पल, इथनं स्टार्ट झाला. हा, 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 हा. हा एक परत हायर हाय बनवलाय. बघा, हा जो आपला हाय होता, तो ब्रेक केलाय. ब्रेक करून तो परत खालती आलाय. खालती आला, एक ट्रॅप केलं. हे काय आहे? एक ट्रॅपिंग आहे. ट्रॅपिंग लेवल आहे. ते ट्रॅप करून परत मार्केट वर केलं, परत एक हाय बनवला. ह्या हायला आपण काय बोलतो? हायर हाय. हायर हाय. आता ह्याच्या इथे मला लिहिता येत नाहीये, तर प्लीज समजून घ्या तुम्ही.
ह्याला काय बोललं जातं? हायर हाय बोलतात. काय बोलतात? हायर हाय. त्यानंतर परत तो मार्केट हाय तोडतो आणि परत आता इथनं इथनं आता गोल्डचा जो व्ह्यू आहे, आता आपण काय बघतोय तो गोल्डचा चार्ट बघतोय. गोल्डचा व्ह्यू काय आहे? ऑल टाईम हाय आहे. हा इथनं हाय करेल किंवा मग जर ट्रॅप करून परत खालती आला, तर जेपर्यंत ही जी लेवल आहे, ही जेपर्यंत वर तोडत नाही तेपर्यंत एक गोल्ड परत अप ट्रेंड पकडणार नाही. का? कारण का हा प्रिव्हियस हाय होता. समजतंय? अशा छोट्या-छोट्या ह्याच्यात ना ट्रेंड बनत असतात. मग त्याच ट्रेंडला आपण काय बोलतो? अप ट्रेंड बोलतो. आता जे लाँग टर्म ट्रेडर आहेत, जे वन डे ट्रेडिंग करतायत, त्यांनी हा ट्रेंड बघितला पाहिजे. नाहीतर ज्यावेळेस कधी-कधी मार्केट आहे ना, एका दिवस म्हणजे इंट्राडे जो करतो, तो काय बोलतो, "अरे लाँग टर्म आहे, अप ट्रेंड आहे." म्हणून मग तो त्या दिवशी डाउन ट्रेंड असेल तरी अप ट्रेंडला बसतो. पण तसं नाही करायचं. जर तुमचा डेचा ट्रेंड जर डाउन ट्रेंड असेल, तर अप साइडच्या व्ह्यूला बसू नका. तिथे पण सपोर्ट असला पाहिजे आणि डेचा पण ट्रेंड अपला असेल, तर मग एक अपसाइडची एंट्री घ्या. ज्यावेळेस तुम्ही ट्रेंडसोबत बसता, तर त्यावेळेस तुमचा एस-एल व्हायचे चान्सेस कमी असतात. एस-एल व्हायचे चान्सेस का कमी असतात? कारण का मार्केट तुमच्या सोबतच आहे. म्हणून एस-एल व्हायचे चान्सेस कमी असतात. पण कधी-कधी आपण काय करतो रिव्हर्सल ट्रेड करायला जातो आणि ज्यावेळेस आपण ते रिव्हर्सल ट्रेड करायला जातो, त्यावेळेस मार्केट काय करतं ट्रॅप करतं. ट्रॅप करतं म्हणजे मार्केटला आता असं नाही गरजेचं, की तुम्ही हेही बघत असाल, की अरे डेचा ट्रेंड तर अप आहे, मग ठीक आहे ना, आपण बसूया. तर कधी-कधी तो तुमचं चुकतं. कारण का एक मेजर ट्रेंड आणि एक मायनर ट्रेंडमध्ये एक फरक असतो. आता तीही गोष्ट आहे. कॉम्प्लिकेटेड तेही बनवायचं नाहीये. मेजर ट्रेंडमध्ये, मायनर ट्रेंडमध्ये काही मेजर गोष्टी नाहीयेत. मोठ्या ट्रेंडमध्ये जे हे आपलं मोठे ट्रेंड आहेत. मोठा ट्रेंड जो आहे ना, तोच ह्यात आहे. लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, हायर हाय, हायर हायर लो, हायर हाय, हायर लो. तेच आहे. फक्त ह्याला ना एस-एम-सीमध्ये नाव दिलेलं आहे. स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. सो त्याच्यामध्येही छोटे ट्रेंड बनतात. छोटे ट्रेंड बनतच मार्केट चालतं. मार्केट एकदाच तुम्ही बघितलत का कॅन्डल अशी जाते. एकदाच सरळ वर, 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 वर. तसं असतं तर कोणी सगळ्यांनीच प्रॉफिट काढले असते. मार्केटमध्ये बायर सेलर आहेत म्हणून तर मोमेंटम आहे. म्हणून तर आपण मोमेंटमवाले स्टॉक पकडतो, की ज्या साइडला आपल्याला माहिती आहे कोण स्ट्राँग आहे, त्याची स्ट्रेंथ बघून आपण त्या साइडला बसतो. सो हेच आहे आपलं ट्रेंड. हा होता आपला अप ट्रेंड. सेम डाउन ट्रेंड असतो. त्यात काहीही फरक नाहीये. जो आता इथे हा बघा, जास्त ह्याच्यात नाही दाखवणार मी. एक मिनिट हां. सो इथे बघा. इथे काय झालं, हा जो फॉर एक्झाम्पल इथे मार्केट होतं. मार्केटने हा लो जो होता, तो प्रयत्न केला तोडायचा. पण तोडू शकला का? नाही तोडू शकला. पण मग त्यांनी काय केलं, इथे एवढा सेलिंग प्रेशर होता का त्यांनी काय केलं, लो बनवला एक. लो बनवला. लो बनवलं म्हणजे हा बघा, तो लो काय केला, ब्रेक केला. लो काय केला, ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर मार्केट काय झालं, मार्केट खाली आलं. मार्केटनी काय केलं, मार्केटनी मार्केटने एक दुसरा लो बनवला. हायर हाय, हायर लो, हायर हाय. सो जे इथे दिलंय ना, जे आपण ह्यात बघितलंय, सेम त्याचं उलटं असतं. फक्त त्याला नावं दिलेली आहेत. काय दिलेलं आहे नाव? सगळ्यात त्याला पहिलं तर हाय, लोकं तिथे कन्फ्यूज होतात. लो, हाय काय? तर पहिला हाय असतो. त्यानंतर मग लोवर लो असतो. परत लोवर हाय असतो. परत लोवर लो, लोवर हाय, लोवर लो. सो मार्केट आहे ना, ह्या ट्रेंडनुसार चालतं. जर तुम्ही ते ट्रेंड ओळखलत, जर त्या ट्रेंड ओळखून त्या ट्रेंडला त्या लेव्हलला बसलात आणि जर तुमचं ती जी गोष्ट आहे, ती एक्झिक्यूट झाली नीट वेमध्ये, तर तुम्ही एक पॉझिटिव्ह ट्रेडच्या साइडला बसता.
पण तीच जर तुम्ही उलट्या साईडला बसलात, ट्रेंडच्या उलट्या साईडला बसलात, मेजर ट्रेंड, मायनर ट्रेंड म्हणजेच काय, तर काही नाहीये. फक्त जे हे मोठे ट्रेंड चालू आहेत ना, वन डेचे ट्रेंड. आता हे समजा हा मी 1 हॉरवर बघितलाय. पण मी जर 5 मिनिटाचा चार्ट लावला, तर 5 मिनिटामध्ये पण काहीतरी मूव्हमेंट होतीये, राइट? सो त्यालाच बोललं जातं मायनर, मायनर ट्रेंड. आणि त्याच्याच उलट्या साईडला बोललं जातं मेजर ट्रेंड. बाकी काही नाहीये यात. फक्त तुम्ही ट्रेंड सोबत एंटर करा. आणि जर तुम्हाला ट्रेंड ओळखताच येत नसेल, तर मी एक गोष्ट सांगतो, ई-एम-ए. ई-एम-ए म्हणजे काय माहितीये का? तुमचा जो काही 50 मागच्या, आता समज ई-एम-ए 50 लावत असाल तुम्ही, ई-एम-ए 9 लावत असाल, त्याचा अर्थ समजून घ्या. इंडिकेटर लावताय म्हणजे ई-एम-ए हे इंडिकेटर नक्की काय ते समजून घ्या. ते तुम्हाला सांगतं मागचे 9, आता ई-एम-ए 9 लावत असाल, तर ते सांगतात मागच्या 9 कॅन्डल्सचे ट्रेंड काय चालू आहे. जर तुम्ही 50 लावत असाल, तर मागच्या 50 कॅन्डलला कुठलं ट्रेंड चालू आहे. सो हाच आहे ट्रेंड. ठीक आहे. सो दिस इज फॉर टुडे आणि यालाच बोलतात ट्रेंड. जर तुम्हाला काही गोष्ट समजली नसेल, कमेंट करा. आपण परत समजू. थँक यू.